लाट आहे तो त्याप्रमाणे विश्व हिंदू परिषदेने बजरंग दलचे कार्यकर्त्यांना आज इथे आंदोलन केलं होता सकल हिंदू समाजने। ते आंदोलनमध्ये त्यांच्या मनामध्ये होता की शांतताने जाऊन बांगलादेशचे जे इथे कॉन्स्युलेट आहे त्यांच्या हातामध्ये एक प्रतिवेदन द्यायचं की हिंदूची काय भावना आहे तो त्याने रोखले गेला। त्याच्या प्रतिसादमध्ये आता ते इथे धरणावर बसलेले आहे। मी त्यांच्याशी बोलतो ना काही काही मार्क काढतो। मला विश्वास आहे की अर्ध्या तासमध्ये मार्क काही निघेल। त्यांचा पोलिसांच्या कारवाईवर सुद्धा आक्षेप त्यांच्याशी बोलण्याशिवाय मी यावेळेला काही सांगू शकत नाही। पण आता अर्ध्या तासमध्ये आपण प्रयत्न करू। ते सर्व हा एक राष्ट्रभक्ताची सरकार आहे, राष्ट्रभक्ती लोक आहे, त्यांच्या जे भावना आहे ते सरकारची पण भावना आहे। पण हा भावना कसा एकत्र होऊन त्या विषयामध्ये ते तोडगा निघायचा ते आपण प्रयत्न करू। तर कार्यकर्त्यांकडून पोलिसांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी करण्यात आली, हे कितपत योग्य आहे? मला ते विचारू द्या। मला तुमच्या समोर प्रवेश केला, मला ते विचारू द्या काय झाला कसा झाला, नंतर मी तुमच्याशी बोलतो। संध्याकाळच्या वेळी मुंबईमध्ये येऊन रस्त्यावरती रस्ता रोको करणं मुंबईकरांना वेठी नाही, काय वेटीच्या धरणाचं झाला नाही, ते फक्त गेटवर होते, काय असा झाला नाही। ते अननेसेसरी त्यांचे पण ते सकाळपासून इथे आहेत, पण ते पण प्रशंसा केली पाहिजे। शांतताने बसला आहे। आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे लोक नेहमी राष्ट्राबरोबर सोचता, राष्ट्रहिताच्या सोचता, राष्ट्रविरोधी लोकांच्या विरोधामध्ये सोचता। हा मान ठेवून आपण काही मार्ग काढावा लागेल। कार्यकर्त्यांना हेच म्हणणं आहे सर की आम्हाला निवेदन द्यायचं आहे आणि आम्ही ते निवेदन सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी आता त्यांच्याशी बोलू, नंतर काय तर मला सांगू। ऐसा है जो बांग्लादेश में हुआ वो केवल भारत में नहीं सारे विश्व के लोगों ने अंदर उसमें नाराजगी है। और खास करके हिंदू समाज जिनके कारण, जिस हिंदुस्तान के कारण बांग्लादेश का जन्म हुआ, वहाँ पर इन हिंदुओं का कत्लेआम इस तरह किया जाएगा तो किसी भी हिंदू का खोल खोलना चाहिए। और विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के लोगों ने उसी आक्रोश के अंदर हिंदुओं की भावना को बांग्लादेश की सरकार के पहुंचाने के लिए कार्यक्रम हाथ में लिया था। दुर्भाग्य है कि उनको अपनी बात बांग्लादेश की सरकार तक पहुंचाने को नहीं मिली। उसके विरोध में अब यहाँ पर जो आंदोलन कर रहे हैं उसके विषय में क्या मार्ग निकालना, उसके लिए मैं यहाँ पर आया और एक घंटे में उनके मार्ग निकालेंगे। तर मंत्री मंगलप्रभात लोढा हे आता CSMT इथं आंदोलन करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी म्हणून दाखल झालेले आहेत। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते मंत्री लोढा जाणून घेतील, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतील। पोलिसांसोबत सुद्धा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संवाद साधल्याची माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।